जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत, ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे। तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले, आखिर तक हम सफर तिरंगे के। जय हिंद जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है, सिद्ध ठान के हिंदुस्तान बोले। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम। आजादी का जश्न मनाते हुए सीवूर धारावी स्थित गुरुवर्य बालाराम पाटिल प्राथमिक माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेज में नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिलाध्यक्ष संदीप नाइक के हाथों ध्वजारोहण कर सभी को स्वतंत्रता दिन की उन्होंने शुभकामनाएं दी। जहां इस दौरान उनके साथ संस्था के अध्यक्ष व पूर्व नगर सेवक सुनील पाटिल, पूर्व नगर सेविका सरस्वती पाटिल, स्कूल के प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान जहां बच्चों ने देश प्रेम की भावना से संपूर्ण माहौल को देशभक्ति के जज्बे में लबरेज कर दिया, तो वहीं यह पल खास तब हो गया जब विद्यार्थियों के माध्यम से बनाई गई राखी को देख संदीप नाइक बेहद प्रभावित नजर आए। इस दौरान संदीप नाइक ने इन सुंदर राखियों को खरीदकर छात्रों की मेहनत और कला को बल देते हुए उन्हें प्रोत्साहित किया। इतना ही नहीं, इस दौरान विद्यार्थियों ने अनुशासनबद्ध तरीके से परेड निकालकर माहौल को देशभक्ति के जज्बे में ओतप्रोत कर दिया। इस अवसर पर संदीप नाइक ने मीडिया से बात करते हुए कहा कि नवी मुंबई एक मिनी भारत है, जिसने विविधता में एकता साधने का काम किया है। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेक व्यक्तींना, स्वतंत्र सैनिकांना आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, आहुती दिली। ज्ञात अज्ञात व्यक्तीनं केलेला संघर्ष आणि त्यानंतर मिळालेलं आपलं स्वातंत्र्य, या स्वतंत्र कालखंडामध्ये प्रत्येक व्यक्तीनं आपल्या कर्तव्याची भावना ही देखील जपली पाहिजे। आज नवी मुंबई शहर, ज्या शहरामध्ये संपूर्ण देशाच्या सर्वच प्रांतांचं प्रतिनिधित्व आहे, विविध भाषा, विविध प्रांतांचं प्रतिनिधित्व, या विविधतेमध्ये एकता साधण्याचं काम हे या शहरानं नेहमीच केलेलं आहे। आज एक मिनी भारत म्हणून नवी मुंबई शहराकडे बघितलं जातं। वहीं उन्होंने आगे कहा कि आज हमारा देश एक विकसित भारत के तौर पर पहचान बना रहा है। ऐसे कालखंड में राष्ट्र प्रथम की कर्तव्य भावना जागृत करना और उसी भावना के साथ काम करना बेहद जरूरी है। आज आपला देश सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करतो। एक विकसित भारत म्हणून आपला देश आज पुढे येतो। शेती असेल, उद्योग असेल, विज्ञान असेल, आपल्या देशाचा संपूर्ण जगामध्ये वाढलेला मान सन्मान आणि आपल्या देशाचा संपूर्ण जगावर एक आदरयुक्त आपल्या देशाचा प्रभाव हा आपण सगळेजण अनुभवतोय। आणि अशा कालखंडामध्ये प्रत्येक व्यक्तीनं राष्ट्रप्रथम ही भावना मनामध्ये बिंबवणं ही गरजेचं आहे। आपण आपल्या दिनचर्येमध्ये आपलं जीवन यशस्वी करत असताना आपल्या राष्ट्रपती कर्तव्य भावना ही सातत्यानं जागरूक ठेवणं गरजेचं आहे। तर ही भावना मनामध्ये ठेवून जर आपण काम करत असलो, आपलं कार्य करत असलो, तर आपण व्यक्तिगत दृष्ट्या आणि आपल्या देशाचं हित राखण्याकरता देखील आपण यशस्वी होऊ शकतो, यशस्वी ठरू शकतो। विकसित भारतामध्ये आपल्या देशवासियांची भावना देखील राष्ट्रहिताला समरस असणारी असली पाहिजे आणि त्याकरता प्रत्येकानं कर्तव्य भावनातून आपलं काम करणं गरजेचं आहे। वहीं आगे उन्होंने संस्था के कार्यों को मील का पत्थर करार देते हुए कहा कि 35 वर्षों के कार्यकाल में स्वर्गीय गुरुवर्य बालाराम पाटिल ने जो संस्कार दिए, जिसके चलते आज इन विद्यार्थियों को अच्छी शिक्षा मिल रही है और स्वर्गीय गुरुवर्य के इन्हीं संस्कारों को आज सुनील पाटिल आगे ले जा रहे हैं। या साधारणतः 35 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वर्गीय गुरुवर्य बालाराम पाटिल साहेबांनी जे संस्कार या शाळेतल्या प्रत्येक घटकांना दिले, मग शाळेतले मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, या संस्थेचे सभासद असतील, सदस्य असतील, या सर्वांच्या भावनातून या परिसरामधील विद्यार्थ्यांना चांगली शिस्त मिळावी, चांगलं शिक्षण मिळावं
आपलं शिक्षण मिळाल्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, सार्वजनिक आयुष्यामध्ये हे विद्यार्थी यशस्वी व्हावे याकरता सर्वतोपरी प्रयत्न केलेले या संस्थेच्या माध्यमातून बघायला मिळते। आज स्वर्गीय बाळाराम पाटील साहेबांच्या नंतर सुनील पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तोच त्यांचा एक समाजसेवेचा वारसा, एक चांगलं शिक्षण देण्याची एक मनातील धारणा ही पुढे लागलेली किंवा पुढे वाढलेली आज आवर्जून मला बघायला मिळते। ज्या पद्धतीनं संचलन झालं, पूर्ण कार्यक्रमाची आखणी केली गेली, जी विद्यार्थ्यांची आज पटसंख्या आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे आणि नक्कीच अशा संस्थांच्या माध्यमातून आज आपल्या नवी मुंबई शहराचं जी शैक्षणिक गुणवत्ता वाढलेली आहे त्यामध्ये खूप मोठा योगदान या संस्थेच्या माध्यमातून देखील दिलं गेलेलं आहे। मी या संस्थेच्या भावी उज्ज्वल वाटचालीकरता, विद्यार्थ्यांच्या यशाकरता मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।